नमस्कार मित्रांनो, मी नितीन मुंडे. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण म्हणजे झापूक झोपूक मूवी. आता तुम्ही म्हणशाल हा मूवी रिव्ह्यू करायला आला का? ॲक्च्युली मी मूवी रिव्ह्यू नाही करणार आहे. मी माझे फिलिंग्स व्यक्त करतोय आज. कारण की मी मूवी पाहिला, बाल्कनीमध्ये 2च जण बसलो होतो. बाल्कनीमध्ये थिएटरमध्ये 2 जण बसलो होतो. गर्लफ्रेंड नव्हती माझी, तो दुसरा व्यक्ती होता, मी दुसरा व्यक्ती होतो. मी सिंगल मूवी पाहिला, मी एकटा गेलो होतो. माझं लग्न झालंय तसं, आणि बायको गावाला गेली. तर आज मी मोकळा होतो मस्त मूवी पाहण्यासाठी. मला टाइम होता, मग मूवी पाहायला गेलो. आणि खालच्या सीट, जे बाल्कनीच्या खालचा जो असतो तिथे 7-8 जण होते. तर मी मूवी एन्जॉय केलाय, मला मूवी आवडला. हे मी स्टार्टिंगलाच सांगतो तुम्हाला. मूवी पाहायचा का नाही पाहायचा मित्रांनो. खूप उत्कृष्ट मूवी आहे. तुम्ही आता इथून पुढे व्हिडिओ पाहणार का नाही पाहणार यासाठी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगून देतो मूवी पाहायचा. तर मी फिलिंग्स काय व्यक्त करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचं. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही ॲक्च्युली पाहावं, ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहावं. केदार शिंदे सरांनी पाहावं, सूरजनी पाहावं, आणि सगळ्या जनतेने पाहावं. सगळ्या जनतेने म्हणण्यापेक्षा जे हिंदी भाषिकचे मूवीचे जे रिव्ह्यू करतात, मराठी भाषिक मधले पण जे रिव्ह्यू करतात, मला कोणाची आता नावं मी काही लोकांची घेऊ शकतो ज्यांची मला आठवतात. म्हणजे मला आठवतात म्हणून घेतो. आता मला खूप जणांची नावं घ्यायची होती, आणि नावं घेऊन मला व्हिडिओ पुढे नाही मोठी करायची सोडा. तर मित्रांनो, मूवी खूप छान आहे. केदार शिंदे सरांचं एक डायरेक्शन वगैरे सगळं अप्रतिम आहे. केदार शिंदे सरांची पहिली चूक फक्त या मूवीमध्ये, जी सावत्र दाखवली, तिचं डबिंग स्टार्टिंगचं फर्स्ट हाफ मधलं डबिंग खूप चुकलेलं आहे. ते सुधारलं पाहिजे. दुसरी चूक मला या मूवीमध्ये काही पाहायला भेटत नाही. विलन उत्तम होता, वडील उत्तम होता, ऍक्ट्रेस उत्तम होते, हिरोईन, आणि दोन हिरो दाखवले. दोन हिरो. सूरज चव्हाणला एकट्याला हिरो नाही म्हणता येणार. 2 हिरो दाखवलेत. सूरज चव्हाणला फर्स्ट हाफ मध्ये एक साइड ऍक्टरच वाटत होता मला, पण तो आहे. सेकंड मध्ये तो हिरो होऊन जातो. तर यामध्ये सगळ्यांचं काम उत्कृष्ट आहे, सगळे ऍक्टर आहेत. पण सूरज चव्हाण हा ऍक्टर नाहीये, आणि हा ऍक्टर नाही म्हणूनच हा मूवी पाहायला जावं लोकांनी. आणि याचं काम त्यांनी ऍक्टर नसताना ऍक्टर लोकांपेक्षा भारी करून दाखवलेलं आहे. सूरज, तुला म्हणजे खूप शुभेच्छा आहेत की तू असं काम करून दाखवलंयस मित्रा, की बाकीच्या लोकांना लाज वाटली पाहिजे. जे तुला नावं ठेवतात, कमेंट्स मध्ये नाव ठेवतात, का मूवी न बघता नाव ठेवतात. पहिली गोष्ट, महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटली पाहिजे. आता महाराष्ट्र जनता येऊन मला आता थोबाडतील बहुतेक का, पण मला खरंच माझ्या मनातनं असं एक भाव उत्कृष्ट होत आहेत, फिलिंग्स उत्कृष्ट होत आहेत. कारण की एक सलमान सरांचा आता एक रिसेंट मूवी आला होता, त्याचा जे हे होतं प्रमोशन ऍक्च्युली मला काही शब्द आठवत नाही, तर माझं वगैरे तुम्ही सहन करून घ्या. कारण की आज मला मूवी बद्दल बोलायचं आहे. मला जास्त काही बोलता येत नाही, पण त्याचं जेव्हा प्रमोशन आलं, प्रमोशनच्या वेळी सर काय म्हटलं होते, सलमान सर, तुम्ही व्हिडिओत पहा, ऐका. दिवाळी, न्यू इयर, फेस्टिव, नॉन फेस्टिव, इट्स द लव ऑफ द पीपल. एंड पिक्चर अच्छी हो बुरी हो वो 100 तो पार करा ही देते हैं. तेव्हा पण कोणता हिंदी मूवी असो, कोणता मूवी असो, तर महाराष्ट्रामध्ये एक 70 ते 75% लोक जबाबदार असतात ती मूवी मोठी झाली म्हणून. कारण मराठी लोकांना खूप फावला वेळ असतो जाऊन मूवी पाहण्याचा. मराठी लोक सगळे हाईप निर्माण करतात आणि मोठं करतात मूवीला. आता खूप काही रिव्ह्यूवर मला शिव्या घालतील की हा मराठी लोकांबद्दल काय बोलतो. सोडा, मला त्याच्यात नाही पडायचं. विषय असा आहे की मराठी लोक जेव्हा सूरज चव्हाणला एका बटनावरती वोटिंग करून त्याला विजेता केलं, त्याला करोडोमध्ये, त्याला लाखोमध्ये त्याला वोटिंग केलं,
तर 150 रुपयाची बाब तुम्हाला खूप जड वाटायला लागली. तुम्ही मूवी पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जातच नाही, तुम्हाला तेवढा वेळच नाही. मला पण वेळ नव्हता मित्रांनो, मलाही वेळ नव्हता. मी आज कमीत कमी आता 3-4 दिवशी जाऊन मूवी पाहिला थिएटरमध्ये मित्रांनो. बाल्कनीमध्ये 2 जण बसलो होतो, त्यात मी एक आणि अजून एक माणूस. गर्लफ्रेंड नाही, माझं लग्न झाले, सॉरी मी स्टार्टिंगला सांगितलं. तर मित्रांनो, मला मूवी पाहिल्यानंतर म्हणजे मला लाज नाही वाटत आहे, तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही अशा मूवीला तुम्ही मोठं करणं झालाय. आणि सलमान सर म्हणून गेलेत की काही पण असो, लोक आमच्या मूवीला 100 करोड असे पण करून देतात. अरे म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजतंय. हे तुम्हाला कळून चुकलंय का नाही चुकलंय का, अजून पण तुम्हाला मूर्खच व्हायचंय. तुम्ही त्यांचे म्हणजे तुम्ही बॉलिवूड मूवीज बघू नका असं माझं म्हणणं नाही. मी बघतो, मी पण सलमान सरांचा सगळ्यांचे मूवी बघतो, बॉलिवूडचे पण मूवीज बघतो. परंतु जेव्हा ही मराठी मूवी जेव्हा येतात तेव्हा कुठे धारबळायचे सगळ्यांना. मराठी माणसांना, महाराष्ट्रातल्या माणसांना असं काय होतं की सुखसुखाट पडून जातो. तुम्हाला काय घरापर्यंत घ्यायला यायला पाहिजे का? सूरज चव्हाण नाहीये, तो सेलिब्रिटी नाहीये. अरे परंतु त्यांनी काम काय केलं बघा की, त्याचं काम बघा मूवी मधलं. काम बघून तुम्ही जी म्हणजे मूवी केल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला काम कळतं की त्यांनी काय केले. तुम्ही जेव्हा बॉलिवूड मूवी येतात किंवा दुसरे कोणते स्टारचे मूवी येतात तेव्हा तुम्ही आत्मय म्हणजे कसा केला हे पाहण्यासाठी आत्मय जाताय. आणि तुम्ही हे न जाता तुम्ही सूरज चव्हाणच्या मूवीसाठी आत्मय न जाता बाहेरनच ठरवायचं की हा मूवी चांगला नाही का. हा कुठला प्रकार झाला. आणि जे मराठी मूवी रिव्ह्यू करतात त्यातल्या एक मॅडमचा रिव्ह्यू पाहिला, ती काहीतरी वाईट साईड बोलून गेली. बॉलिवूड प्रेमीचा मूवी पाहिला, त्यातला जो मराठी माणूस आहे त्याने त्याच्या मनातल्या फिलिंग त्याने चांगलं बोललं म्हणून मी सांगत नाही, कारण की मी आज मूवी पाहिला, मला जे वाटलं ते त्यांनी 2 दिवसापूर्वी त्याच्या रिव्ह्यू मध्ये बोललाय. तर मानलं पाहिजे तुला, कारण की तू मराठी माणूस आहे आणि हा बॉलिवूड प्रेमी जे भाई आहेत ते बरे हिंदी भाषिक असो. त्यांनी ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये खूप काही वाईट बोलले होते, परंतु त्यांना पण मूवी त्यांनी पाहिला का नाही माहित नाही, परंतु तुमच्या चॅनलवरती हा एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू आला. मला खूप छान वाटलं की हा बाबा एक हिंदी भाषिकचे जे रिव्ह्यू करतात तुम्ही मराठी मूवी बद्दल खूप चांगले बोलले. आणि ऍक्च्युली चांगले बोलण्यासारखाच मूवी आहे. बघितल्याशिवाय परीक्षा घेतल्याशिवाय मार्क पडत नाही. आणि तुम्ही परीक्षा त्याने पेपर काय लिहिला तुम्ही चेकच करणं झालाय राव. मराठी माणूस असाल ना, तुम्ही बोर्डाची एक्झाम दिली आहे, तुमचा चेकच नाही केला कोणी पेपर, तुम्हाला मार्क किती पडले तुम्हाला कसं कळणार मित्रांनो. जावा तिथे जाऊन तुम्ही मूवी पहा, त्या सूरज चव्हाणचं काम पहा, आणि मग ठरवा तुम्हाला ते मूवी कसा आहे काय आहे. तुमच्या एक्सप्रेशन तो प्रत्येक वेळी जिथे प्रमोशन होत आहे तो प्रत्येक वेळी सांगतोय तुम्हाला या एकदा पहा आणि नंतर तुम्ही पाहायचं काय बोलायचं ते बोला. मित्रांनो माझा व्हिडिओ काय लई व्हायरल होणार नाही सोडा, परंतु मी माझ्या फिलिंग सांगायला लागलोय की सूरज चव्हाण बोलतोय ना तुम्हाला तेवढंच सूचना झालंय, महाराष्ट्रातल्या लोकांना तेवढं सूचना झालंय. उद्या एखाद्या बॉलिवूड स्टारचा पिक्चर येऊ द्या, तुम्ही लगेच तिथं जाणार लोकांना लावा घोटत तिथं. 100 करोड तुम्ही मूर्ख असल्याचं तुम्ही प्रूफ करून देताय. तुम्ही मराठी माणूस सगळे, मी मराठी माणूस आहे, परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या कोणत्या पण स्टारचा जो मूवी आहे तुम्ही हिट करून देता, म्हणजे तुम्ही मूर्ख असला. जेव्हा कंटेंट काय नसते तेव्हा तुम्ही त्या मूवीला तुम्ही हिट करता, आणि तेव्हा तुम्ही त्या स्वतः मूर्ख असल्याचं तुम्ही स्वतः प्रूफ करता. जेव्हा हा मूवीला कंटेंट आहे, तुम्ही जोपर्यंत पाहत नाही तुम्हाला तो कंटेंटच कळला नाही तरी पण तुम्ही त्या मूवीला तुम्ही शिव्या घालता. तुम्ही त्या म्हणजे हा सूरज चव्हाण स्टार नाहीच आहे. तुम्ही जेव्हा मूवी पाहणार तो मूवी मोठा होणार तेव्हा तो स्टार होणार.
तुम्ही स्टार व्हायच्या अगोदर तुम्ही त्याला शिवाय देणार का? हा, अरे काहीतरी लाजा बाळगा. हे बघा, मी खूप वाईट वाईट शब्दांमध्येच बोलणार आहे, मराठी माणसालाच बोलणार आहे, मी हिंदी भाषिक लोकांना बोलत नाही. कारण की मराठी माणूसच खूप असा आहे जो एकमेकांचे पाय खाली खेचत असतो. अदर भाषिक लोक खूप छान आहेत, मी त्यांचा एक रिस्पेक्ट करतो की बाबा तो वरती चाललाय ना, दुसऱ्याला हात देतो, तू पण चल माझ्या बरोबर. पण मराठी भाषिकच असं लोक आहे, जो वर चाललाय ना त्याचा पाय खाली खेचतो. बघा, माझा आवाज खूप आज चढतोय कारण मला खूप असं फिलिंग होत आहे की मी मराठी पिक्चर राव मित्रांनो, मी एवढा आता जस्ट पाहून आलोय आणि मला ह्या मूवी बद्दल खूप काय वाटायला लागले की हा मोठा झाला पाहिजे. सूरज चव्हाण स्टार होऊ ना हो, हा मूवी मोठा झाला पाहिजे. कारण की हाय मित्रांनो, कंटेंट आहे त्याच्यामध्ये. जसं तो रील्स मध्ये कंटेंट देत होता ना, मूवी रील्स वरती बनलेला नाहीये, त्यात काहीतरी गोष्ट असल्यामुळे हा मूवी बनलाय. रील्स बनवायचं असतं तर सूरज चव्हाणने त्याच्या इन्स्टाच्या आयडी वरती, युट्यूबच्या आयडी वरती रील्स बनवून टाकल्या असत्या. थिएटरला का लावलाय? कारण की तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. थिएटरला लावण्याचं कारण आहे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. दुसरं, स्टार्टिंगलाच मी सांगितलंय की केदार शिंदे सर एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. जेव्हा साऊंड एडिटिंग झाली आहे, डबिंग झाली आहे, तेव्हा जे हिरोईनच्या आई सावत्राई दाखवल्या त्यांच्या आवाजाच्या एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. बाकी जे ऍक्टर लोकांच्या कामामध्ये कुठेही कमतरता नाहीये, खूप उत्कृष्ट कामं केली आहेत. पोरांनी पण, जे पोरं आहेत लहान लहान, त्यांनी उत्कृष्ट कामं केलेली आहेत. स्क्रीन प्ले चांगला आहे, बाकीचं जे BGM आहे ते खूप उत्कृष्ट आहे. वाजीव दादा हे सॉन्ग खूप उत्कृष्ट आहे. सर्वात शेवटी जे झापूक झुपूक गाणं टाकलंय, तुम्ही ओरिजिनल सॉन्गला तेवढा रिस्पेक्ट दिलाय मित्र केदार शिंदे सर. सॉरी, मी मित्र बोललो, पण मला वाटतं की तुम्हाला मित्र म्हणावं, तर तुम्ही त्यांच्या ओरिजिनल गाण्याला पण तेवढा रिस्पेक्ट दिलाय, त्याबद्दल तुमचा सल्यूट आहे. कारण की जरी झापूक झुपूक हा वर्ड सूरजने बहुतेक, सूरज चव्हाण मोठा व्हायच्या अगोदर किंवा काय व्हायच्या अगोदर, नाही तर बिग बॉस मध्ये यायच्या अगोदर त्यांनी ते गाणं ऐकलं असणार किंवा काय असणार, पण ओरिजिनल ते गाण्यामधनच आलेले आहे त्याच्याकडे. म्हणून तुम्हाला खूप मी शुभेच्छा देतो की हा मूवी मोठा व्हावा. आणि जे युट्यूबर आहेत बॉलिवूड प्रेमी, खूप छान तुम्ही मराठी मूवीचा रिव्ह्यू केला. सूरज कुमार, तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही साऊथचे मूवी पाहता, बॉलिवूड पाहता, मराठी पण पाहता, पण तुम्ही अजूनपर्यंत हा मूवी पाहिला नाही. तुम्हाला टाइम नसेल, मान्य आहे, पण पहा. आणि रील स्टार आहे तुम्ही, पण कुठेतरी एक स्टार होता, म्हणजे तुम्ही पण कुठून तरी, तुमचे व्हिडिओ मी खूप पाहिले, तुम्ही खूप अतरंगी व्हिडिओ करता, तुम्ही कुठून तरी मोठे झाला आज युट्यूबर म्हणून. तर हा पण रील स्टार होता, याला पण मोठं व्हायचंय. तुम्ही याचं कामच जर बघितलं नाही सूरज कुमार, तुम्हाला एकट्याला नाही बोलत, मी सगळ्या युट्यूबरला बोलतो. मराठी रिव्ह्यूवर आहेत ज्या मॅडमने मूवी पाहून पण ह्या मूवी बद्दल काहीतरी वाईट बोलल्यात. मी फोटो लावणार सगळ्यांचे सोडा. तर अजून पण आहे योगीबाई. अरे तुम्ही देव माणूस बघून आला राव, पण तुम्हाला झापूक झुपूक बघायला टाइम नाही भेटा राव. तुम्ही जर व्हिडिओ ना, तुम्ही मराठी मूवीजला बाकीच्या तुम्ही सपोर्ट करताय, तुम्हाला युट्यूबर आपला हा रील्सचा कुठेतरी खटकत आहे काय का हा तुमच्या पुढे चाललाय? तुम्ही पण यार, तुम्ही पहिला कंटेंट बघा, कंटेंट बद्दल बोला. चुकीचं असेल चुकीचं बोला. आता मला या मूवीमध्ये चुकीचं वाटलं की डबिंग मध्ये त्या ज्या आई दाखवल्यात त्यांचं डबिंग मला आवडलेलं नाही, त्याला मी 0 मार्क देतो. परंतु सूरज चव्हाणच्या कामाला तुम्हाला 100च्या जागी 200 मार्क द्यावे लागतील. बघा, तुम्ही मूवी पहा, महाराष्ट्रातली जनता, तुम्ही जाऊन मूवी पहा. मूवी पाहिल्यावरती कळेल तुम्हाला
तुम्ही बाकी अदर स्टार लोकांना, सचिन पिळगावकर सरांची मूवी आली होती सेकंड पार्ट, मूवीचं नाव आहे गणपतीपुळे सेकंड पार्ट. तुम्ही झापक झुपक मूवीतल्या ज्या आगीला, जे रिव्ह्यूअर लोकांना बोलतो आगीला, तुम्ही जे ग्राफिक्स बद्दल असा ग्राफिक्स हा शब्द किंवा ॲनिमेशन काय काय म्हणतात नावं ठेवताय तुम्ही. जो सचिन पिळगावकर सरांचा मूवी आलाय सेकंड पार्ट गणपतीपुळे, त्यातल्या ग्राफिक्स बघितले नाही का? त्या मूवीला तुम्ही मोठाच केलाय. चाललाय नाही चाललाय, मी मूवी पाहिलाय. आता त्याचे बजेट वगैरे मी कधी ट्रॅक नाही करत कोणाचे, परंतु सूरज चव्हाणचा हा मूवीचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मी जाऊन पाहिला, तिसऱ्या दिवशी मला टाइम मिळाला. तुम्हालाही टाइम मिळेल, जाऊन पहा, कंटेंट पहा आणि कंटेंटच्या जोरावरती तुम्ही मूवीचे रिव्ह्यू करा. मित्रांनो यार, तुम्ही असं काय करता मला काही कळेना. मूवीचा रिव्ह्यू करा, तर हा कुठं जाऊन सिनेमा मोठा होणार आहे, मराठी सिनेमा मोठा होणार आहे. महेश मांजरेकर सरांचा देव माणूस आलेला आहे, मला तोही पाहायचा आहे. मला टाइम मिळेल तेव्हा जाणार आहे. मी आज प्राधान्य दिले झापक झुपकला, 1-2-3 दिवसांनी मी तोही पाहिल. परंतु आज मी मूवी रिव्ह्यू करण्यासाठी नव्हतो आलो. मी माझ्या मनातल्या फिलिंग्स तुम्हाला व्यक्त करण्यासाठी आलो होतो. आज मी युट्यूबवरतीच स्टार्टिंगला सकाळी जो मूवी पाहायला जाणार होतो त्याच्या आधीच बातमी वाचली मी, मराठी मूवीज ज्या चालल्या नाहीत, फेल झाल्यात किंवा काय डुबल्यात, फेल झाल्यात, असे काहीतरी टॅगलाईन होते. तर मित्रांनो, तुम्हीच जर मोठे केलं ना कंटेंट असून सुद्धा, तर कशा मूवी मोठ्या होणार? कसे सूरज चव्हाण तुमच्या मधलाच कोणतरी होता, तो आता मोठा झालाय, तुम्ही त्याचे पाय खेचणार काय? जाऊ द्या की, एक माणूस पुढे चाललाय, मोठा होऊ द्या. तुम्ही कंटेंट बघा आणि कंटेंटच्या जोरावरती तुम्ही म्हणा की हा मूवी छान आहे की नाही आहे की काय त्याच्यात गडबड आहे. ह्या मूवीमध्ये आहे गडबड, पण मूवी उत्कृष्ट आहे. सूरज चव्हाणचं काम उत्कृष्ट आहे, हिरोईनचं काम उत्कृष्ट आहे, सेकंड हिरोचं पण काम उत्कृष्ट आहे. आई आणि वडील सोडले तर विलनचं पण काम खूप उत्कृष्ट आहे. स्टार्टिंगला जरा एडिटेड वाटतो, परंतु आहे काम आहे त्याचं पण चांगलं, आणि एंडिंग खूप मस्त आहे. जाऊन पहा मित्रांनो, खूप मोठा करा मूवी. व्हिडिओ आता लांबवत नाही, 18 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. तर एवढंच होतं माझं फिलिंग. आता जर ही व्हिडिओ चालली तर मी पुढे काहीतरी तुम्हाला आणि व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत माझ्या चॅनल बरोबर तुम्ही जोडून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि केदार शिंदे सरांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या. चला मित्रांनो, बाय. निघतो आता घरी, मूवी पाहून आलोय. आता मला घरी जायचं, खूप टाइम झालेला आहे. दुपारच्या आता 3:30च्या पुढे टाइम गेलेला आहे. ज्योतिबाच्या रोडला आहे. व्हिडिओ चालवला ना 2-3 वेळा मोबाईल पडलाय सुद्धा. तर मी परत थांबून व्हिडिओ केली. मी 2-3 वेळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आता मी थांबून एका जागी व्हिडिओ पूर्ण केलेली आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.